नमस्कार दर्शक हो. सोमवार 29 सप्टेंबर सायंकाळची उजनी धरणाची अपडेट आपण पाहणार आहोत. त्याबरोबर वीर व सीना कोळेगावची बी छोटीशी अपडेट पाहणार आहोत. नीरा नरसिंगपूरचा सध्याची पाणी पातळी भीमा नदीतली पाहणार आहोत. त्या अगोदर आपण चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व बातम्या आवडत असतील तर निश्चितपणे लाईक करायला अजिबात विसरू नका. तर वीर धरणातून सकाळी 3200 क्युसेकचा विसर्ग नीरा नदीपात्रामध्ये सोडण्यात येत होता, परंतु तो दुपारी आज 2 वाजल्यापासून 7837 क्युसेक्स असा वाढवण्यात आलेला आहे. तर बंड गार्डनची आवक सकाळच्या अपडेटनुसार 18970 क्युसेक्स असून नीरा नरसिंगपूर येथे आत्ता सायंकाळी 6 वाजता भीमा नदीपात्रामधील जो विसर्ग एकत्रित आहे तो 1,18,677 क्युसेक्स असून कोळेगाव धरणातून जो मोठ्या प्रमाणातून सीना कोळेगाव धरणातून जो मोठ्या प्रमाणातून विसर्ग सोडण्यात येत होता, त्यामुळे नीरा नदी सीना नदीला जो प्रचंड महापूर आलेला होता व आणखीनही येण्याची चिन्ह असतानाच अशातच ते 68,000 क्युसेक्स आता सध्याला विसर्ग सुरू आहे. तर तो लाखाच्या पुढेही तोही गेला होता, हे लक्षात घेण्यासारखे. तर उजनीतून सध्याला सीनामाडा योजनेत 180 क्युसेक्स, वीज निर्मितीसाठी 1600 क्युसेक्स, धरण 100% झालेलं आहे आता उजनी धरण. तर वीज निर्मितीसाठी 1600 क्युसेकचा विसर्ग चालू आहे. एकूण पाणीसाठा उजनीत सध्याचा 117.23 TMC असून यातील उपयुक्त पाणीसाठा 53.57 TMC असून दौंडची आत्ता सायंकाळी 6च्या अपडेटनुसार 84,802 क्युसेक्स अशी आवक सुरू असून ही आवकही काही कमी नाही, मोठ्या प्रमाणातच आहे, परंतु ती जवळपास लाखाच्या पुढे गेली होती. हा एक थोडा किंचित दिलासाच समजावा लागेल. उजनीतून सकाळच्या अपडेटनुसार जो 85,000 क्युसेक्सचा विसर्ग सुरू होता तो पुन्हा 8:30 वाजता 95,000 क्युसेक्स करण्यात आला. दुपारी 1 वाजता तो 1,05,000 क्युसेक्स करण्यात आला. दुपारी 3 वाजल्यापासून तो 1,25,000 अधिक वीज निर्मितीचा 1600 असा 1,26,600 क्युसेक्स उजनी धरणातून थेट भीमा नदीपात्रामध्ये विसर्ग सोडण्यात येत आहे. परंतु वरील आवक व आसपासच्या परिसरातून झालेल्या पावसाच्या पाण्याचे प्रमाण यावर अजूनही विसर्गात वाढ अथवा घट ही होऊ शकते. तरी नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता व सावधगिरी बाळगण्याचे आवाहन उजनी धरण व्यवस्थापन प्रशासनाने केलेलं आहे. पुढील ताज्या अपडेटसाठी आपण चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व बातम्यांसाठी एक निश्चितपणे लाईक करा.